आणि आता बातम्या विविध जिल्ह्यांमधल्या। तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास राहणार खुलं। 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांचा हा मोठा निर्णय। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता खुलं होणार। 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 1 वाजता चरण तीर्थ दर्शन घेता येणार। गोंदियामध्ये लाडक्या बहिणींसमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर, सर्व्हर ठप्प, त्यामुळे ई-केवायसी करण्यामध्ये अडचणी, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव, लाखो भाविकांनी वाहिली श्रद्धांजली। बीडच्या केजमध्ये मागील 9 दिवसांपासून तरुणीचं आवरण उपोषण, कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। वर्ध्यात हिंगणघाटच्या नांदगावातील पीएमश्री उच्च प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचं लोकार्पण, तर आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते डिजिटल साहित्याचं लोकार्पण। डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण आता दिलं जाणार। वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर। वाशिम जिल्हा परिषदेत 52 पैकी 14 गट, तर पंचायत समित्यांमध्ये 104 पैकी 28 गण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षित दर न मिळाल्यानं नव्या सोयाबीनची पुन्हा एकदा आवक घटली। उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत। नव्या सोयाबीनची आवक आणखी कमी होण्याची देखील दाट शक्यता।